सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा या अभियानाअंतर्गत ही कारवाई झाली। या अभियानाअंतर्गत खवा, स्वीट मावा, गाईचं तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, बटर आणि वनस्पती भगर अशा एकूण 654 पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। 216 अन्न नमुन्यांचे अहवाल मिळाले आहेत आणि या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, खरं तर पुण्यामध्ये ऐन सणासुदी 2 कोटींचा भेसळयुक्त साठा सापडणं अतिशय मोठी कारवाई ही आहे। यानंतर पुढे कसा गुन्हा दाखल करण्यात आलाय, पुढची कारवाई कशी होतीये? नक्की आपण जर पाहिलं तर अत्यंत मोठी कारवाई जी आहे 2 कोटीचा हा सगळा साठा आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर पनीर आहे, दूध आहे, खाद्यतेल आहे, तूप आहे, बटर आहे आणि बटर वनस्पती जे आहेत त्याबरोबर भगर आहे। असे एकूण जे पदार्थ आहेत 654 पदार्थांचे नमुने जे आहेत घेतलेले होते आणि त्यामध्ये भेसळयुक्त आढळलेले आहे। आणि आपण जर पाहिलं तर आता दिवाळीच्या तोंडावरती अनेक कंपन्या असतील किंवा अनेक व्यापारी असतील त्यांच्याकडून ही भेसळ केली जाते आणि त्यानुसार एफडीएने ही कारवाई जी आहे ती गेल्या आठवडाभरापासून सुरू केलेली आहे आणि अत्यंत हा मोठा साठा आहे। त्यामुळे नागरिकांनी या सर्व गोष्टी घेताना त्याची खात्री करून घ्यावी, खरंच ते भेसळयुक्त नसेल ना याची खात्री करावी आणि ते घ्यावं, अन्यथा अर्थातच सागर, हा सगळा साठा सापडल्यानंतर आता कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून सुद्धा केली जाते। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।